नमस्कार महाराष्ट्र, मी माधवी देसाई या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे युद्धाची। हॉर्मुझ खुलं न केल्यास सारे पॉवर प्लांट उडवून टाकू असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थोड्या वेळापूर्वीच हा मोठा इशारा दिलाय। हॉर्मुझची समुद्रधुनी 48 तासात खुली करा असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। सर्वात मोठा पॉवर प्लांट आम्ही सर्वात आधी उडू असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। हॉर्मुझ पूर्णपणे खुलं करा, धोका ठेवू नका असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी आता हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबत इराणला शेवटचं अल्टिमेटम दिलेलं आहे। 48 तासात हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करा असं आव्हान डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेलं आहे। आता इराणनं याला आता प्रति आव्हान दिलेलं आहे, ते कसं आपल्याला पुढे पाहायचंच आहे। मात्र हॉर्मुझ खुलं न केल्यास तुमचे सगळे पॉवर प्लांट आम्ही उडवून टाकू, त्याच्यावर मोठा हल्ला करू असा ट्रम्प यांनी इशारा दिलेला आहे। तर हॉर्मुझच्या समुद्रधुनीमुळे व्यापार जवळपास ठप्प झालेला आहे आणि अनेक देशांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागतोय। भारतालाही यामुळे मोठा फटका सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प चांगलेच आक्रमक झालेत। तर ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला इराणनंही प्रत्युत्तर दिलंय। आमचे पॉवर प्लांट उडवल्यास तुमचेही सोडणार नाही असे इराणनं म्हटलंय। आखातातले अमेरिकेचे ऊर्जा आणि इंधन प्लांट आम्हीही उडवू असा इराणनं इशारा दिलाय। इराणच्या मीडियाच्या हवाल्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर इराणनंही आता ट्रम्प यांना इशारा दिलेला आहे। आखाती देशातील तुमचेही पॉवर प्लांट आम्ही उडवून टाकू असा इशारा आता इराणनं दिलेला आहे। त्यामुळे आता ट्रम्प यांचं हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असेल। तर हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबत अखेर 22 देश एकत्र आलेत। यूके, जर्मनी, फ्रान्स, जपान, यूएई अशा 22 देशांनी समुद्रधुनी तातडीनं सुरू करण्याची मागणी केली आहे। त्याचवेळी हॉर्मुझच्या समुद्रधुनीत मालवाहू जहाजांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध देखील या 22 देशांनी एकत्रितपणे केलाय। हॉर्मुझच्या समुद्रधुनीसाठी देशांनी एकत्र येण्याचा आग्रह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं करतायत। 22 देशांच्या या संयुक्त निवेदनामुळे एक प्रकारे ट्रम्प यांना मोठा दिलासाच मिळाल्याचं दिसून येत आहे। इटली, नेदरलँड्स, न्यूझीलंड, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा देखील या 22 देशांमध्ये समावेश आहे। तर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आता इस्रायलमध्ये 100हून अधिक जण जखमी झालेत। पंतप्रधान नेतन्याहू यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अरद आणि दिमोना या इस्रायलमधल्या शहरांवर इराणनं भीषण हल्ले केलेत। जखमींमध्ये अनेक मुलं आणि वृद्धांचाही समावेश आहे। इराणकडून अरद आणि दिमोना शहराच्या निवासी भागांना आता टार्गेट केलं जात आहे। अरदमध्ये सर्वाधिक 75 जण जखमी झालेत, तर 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। दिमोना शहरात 33 इस्रायली जखमी झालेत। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना इस्रायलनेही लगेच प्रत्युत्तर दिलंय। तर इराणच्या बुशहर या बंदरावर अमेरिका आणि इस्रायलकडून पुन्हा हल्ले होत आहेत। हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी आग भडकलेली आहे। हल्ल्यात जीवितहानी झालेली नाहीये, पण मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। बंदरांवरील जहाजांनाही मोठं नुकसान झालेलं आहे। जहाज आगीच्या भक्षकस्थानी पडलेत।